बाहेर निघत. मैतावाच काढली तुम्ही ती नाटकाची. 13 वर्ष झोपलेली केस अचानक कस काय फडणवीस साहेब बाहेर निघाली? मग जर आमची फसवणुकीची केस बाहेर निघली नसून फसवणूक, तुमची कस काय निघत नाही? शिडकोची ती संभाजीनगरच्या गुडघे इतका लाटा आहे देऊ. आमचा फक्त प्रश्न आहे, आम्हाला नाही त्या मॅटर मध्ये पडायचं. तुमच्यासारखी नियत आमची नाहीये खराब. वाटोळा करायची, जेलला पाठवायची. तुम्ही आम्हाला टाका जेलमध्ये, आम्हाला नाही टाकायचे. त्यात 100% तुम्ही येत, कारण त्याच्यावर शिक्क्या सहित येत त्या फायली. आम्हाला नाही करायचं, आम्हाला फक्त उदाहरण द्यायचंय. मग फाईल कस काय निघती? मग फाईल कस काय निघती 13 वर्षानंतर? मी तुम्हाला रोखत नाही, तुम्हाला मॅनेज होत नाही, तुम्हाला फुटत नाही, मी तुमचे पैसे पद घेत नाही. का मी गरीबासाठी काम करू नये? का मी गरीब मराठे मोठं करण्यासाठी काम करू नये? काय माझ्या मायबाप मराठ्याने हमेशा उसं तोडायचे? का लोकांच्या मजुरीनं कायम जायचं? का आमच्या शेतीला भाव मिळू नये मालाला? का आमचे पोरं अधिकारी होऊ नयेत, पोरी का अधिकारी होऊ नयेत आमच्या? का मागू नये मी? तुमच्या चिरीमिरी देण्याच्या पैशावर 500वर 200वर 3000वर 1500वर आमचं आयुष्य कधी जाणार का? आमच्या लेकराला आयुष्याचं का देत नाही तुम्ही? काय करायचं आम्हाला तुमच्या त्या पैशाचं? वावर विकून पोरं शिकवतो आम्ही. काय माहितीये तुम्हाला काय जाणे? येऊन बघा एकदा मराठ्याच्या घरात, जा एकदा बलिदान केलेल्याच घरात. दुसऱ्या दिवशी सकाळी आरक्षण देता तुम्ही. त्या छगन भुजबळला टकुऱ्या पुढे घेऊन येतात, घेण्या त्याच्या पडाली एक केस नाही राहिला. आणि त्याच्या तोंडाकडे बघून आमचा वाटोळ करता काय तुम्ही? किती भोगायला लावणार फडणवीस साहेब तुम्ही आम्हाला? काय केलं? इतके खुनसे का पणा तुमचा आमच्याविषयी? काय इतका द्वेष आमचा? आम्हाला माहिती ना, तुम्ही बार बार सांगणार विरोधक करीत नाहीत. आम्हाला माहित नाहीत ना ते करीत नाहीत, म्हणून तर आम्ही तुम्हाला मागतोय. उगाच आमच्या आंदोलनाच्या विरोधात किंवा आमच्या विरोधात त्यांना घालू नका. आणि आता शेवटचं सांगतो तुम्हाला, मराठी विरोधात गेल्यावर जो पश्चाताप आता आला तो कधीच येणार नाही. आमचं आरक्षण द्या, पण तुम्ही जर नाही दिलं तर तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा पश्चाताप असेल, पण त्या दिवशी तुम्ही संपलेला असाल. एक सुद्धा सीट राज्यात निघून देणार नाही, एक सुद्धा. कशाला आणले हे माकडं? ते काय करणार आहेत आमचं मराठ्याचं? काय करणार आहे ते? तुम्हाला कळत नाही का? तुम्ही इतके जे पश्चाताप आता करायला लागलात मराठ्यांच्या विरोधात गेल्यामुळं. फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो, तुम्ही हे जे चाळे केले ना, या चाळ्यामुळं पुरता भाजप मधला मराठा सुद्धा, आजचा शब्द माझा पक्का काळाचा ठेवा, तुम्ही भाजपच्या मराठ्यात प्रचंड खतखते. काही अडचणीपोटी ते तुमच्या आसपास फिरतात. पटवून घ्या मनोज जरांगेचा शब्द. तुमच्या आसपास नाविलाजाने फिरतायत. एकाही नेत्याला वाटत नाही आता जातीच्या विरोधात कसं जावा. तुमचेच आमदार, तुमचेच पदाधिकारी माझ्याजवळ येऊन बोलतात. राज्यातले सांगतो तुम्हाला मी, की आमची काय फसगत झाली म्हणते. आता आम्ही धड ना समाजाचे राहिलोत ना पक्षाचे राहिलोत, पण नाविलाजाने तुम्ही थोडे थोडे कामं दिल्यामुळं, काही केल्यामुळं ते चिटकून येत. तुम्हाला जे तुम्ही गणित मानलं ना, तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा फटका तुम्हाला 2024 ला बसणार आहे. राहू द्यात लक्षात मनोज जरांगेचा शब्द. तुम्ही सगळ्यात मोठा, तुमच्या आयुष्यातला जिंदगीतला सगळ्यात मोठा पश्चाताप तुम्हाला तेव्हा असणार आहे. कारण तुम्ही केलं पण अर्धवट केलं, आणि त्या अर्धवटमुळं लोकांच्या मनात प्रचंड रोष आहे. शेतकऱ्यांपासून, बाराबलुतेदारांपासून, तुमच्या पक्षातल्या मराठ्यांपासून, बाकीचे तर सगळेच खतखते आहे भयानक. मुस्लिम असू द्या, दलित असू द्या, तुम्ही बाराबलुतेदाराचा विषय घ्या, बंजारा समाजाचा विषय घ्या, तुम्ही कायकडी समाजाचा घ्या, महादेव कोळीचा घ्या, विविध तिकडच्या पलीकडच्या पट्ट्यातले, म्हणजे खानदेशच्या कोपऱ्यातले आणि मुंबईच्या कोपऱ्यातले जेवढे आदिवासी आहेत ना, सगळे परेशान आहेत. नाही राहिले त्या लोकांना वावर. आता त्यांना कोणतं आरक्षण खाऊन देताय तुम्ही? आदिवासींचे काय प्रश्न सोडलेत? आज दऱ्या खोऱ्यात कष्ट करतोय तो. तुम्ही मतदानापुरतच उपयोग घेणार का लोकांचा? तुम्हाला जाणीव नाही का लोकांच्या प्रश्नाची, अस्मितेची, त्यांच्या भविष्याची? तुम्हाला फक्त तुमच्याच गरजा भागायचे का? दैनंदिन गरजा सत्तेत येऊन पद भोगून तुम्हाला काहीच कळत नाही का? ज्या जनतेनं आपल्याला तिथं बसवलंय त्यांचे प्रश्न आपण मार्गी काढले पाहिजेत. त्यांना धोपटलं नाही पाहिजे. तुम्ही उठले सुटले ईडी, उठलं सुटलं एसआयटी. अहो त्यांनी कशी सत्ता येईल? भेटेल तर कवर भेट असतं माणूस, नरड्याली उचतर. तुम्हाला ते माकडाची गोष्ट माहिती आहे ना फडणवीस साहेब? नरड्याली उचतर कोणी जप्त शेवटी पायाखाली टाकावं लागतं. शेवटी जनता आहे, आणि हा शेतकरी आहे या राज्यातला, हा मराठा समाज आहे. शेवटी सहन होईल तोवर होईल. लोक शेवटी विचार करणार आहेत सरकारला काय गोळ्या घालायच्यात घालून दी, काय केसेस करायच्यात करू दी.
देवेंद्र फडणवीसला काय दादागिरी करायची करू दी, देवेंद्र फडणवीसला काय मराठ्यांचे आमदार अंगावर घालायचे तर घालू दी, पण निवडणुकीत याला पाडायचं. त्याचं कारण सांगतो तुम्हाला मी आता. मराठ्यांनी सरळ ठरवलं आता तुमच्या पक्षातल्या शिक्षकांनी, व्यावसायिकांनी, डॉक्टर, वकिलांनी, हमाली करणाऱ्यांनी, रिक्षा चालवणाऱ्यांनी, मुंबईत कंपन्यात काम करणाऱ्यांनी, शेतकऱ्यांनी ठरवलंय इथं किती दबाव आणला त्यांनी. आता रॅलीला जाऊ नको, सभेला जाऊ नको, मस्तंग फिरू नको. मतदानाला जाताना गुप्त मतदान आहे. मला सांगतात लोक, रपारप लोक बटन चालणार आहेत. लोक विचार नाही करणार. लोक तिथं मतदान कोण कोणाला करतं माहित नाही, आणि सगळे लोक असं सांगणार आहेत आता, मी केलं रावसाहेब पण त्यांनी केलं नसत. लोकांनी पुढची तयारी केली. आता तुमच्या ही पुढची 4 पावलं. माझी तुम्हाला शेवटची विनंती, तुम्हाला मराठ्यांच्या विरोधात गेल्यामुळं पुढचा पश्चाताप जर टाळायचा असला, मी आणखीन प्रामाणिक सांगतो आणि अंतरवालीच्या या पवित्र मंडपातून सांगतो, मला राजकारणात जायचं नाही. माझ्या मराठा समाजात सुद्धा जायचं नाही. आमचा उद्देश आहे राज्यातल्या मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळवून देणे. पहिली मागणी माझी ती आहे. नंतर सगळ्या सोयऱ्यांची, त्याच्यानंतर हैदराबाद गॅजेट, सातारा संस्थान आणि बॉम्बे गव्हर्नमेंटच्या गॅजेटची पूर्ण सरसकट केसेस मागे घ्यायचं तुमचं नामचं ठरलेलं आहे. कारण ते पोर आमचे नाही आहेत. आमच्या पोरांवरती विनाकारण आरोप लावले गेले. ज्या 7-8-9 मागण्या आहेत आपल्या, त्या तुम्ही आमच्या पूर्ण द्या. मला माझ्या समाजाला राजकारणात नाही जायचं. फडणवीस साहेब, तुम्हाला मी विनंती करून सांगतोय, तुम्ही हे आमचे प्रश्न निकाली काढा. त्या छगन भुजबळचं ऐकून माझ्या मराठ्यांच्या पोरांवरती, गोरगरिबांवरती, शेतकऱ्यांवरती तुम्ही अन्याय करू नका. तुम्हाला जर मी राजकारणात उतरलो तर तुम्हाला जे आयुष्यात तुम्ही गणित मानलंय ना, तुम्हाला असं वाटन एक साध्या पोरानं आपलं सगळं गणित बिघडून टाकलं. पण त्यावेळेस तुमच्या हातातून वेळ गेलेली असणार आहे. तुम्ही छगन भुजबळचं इतकं ऐकून आमचं वाटोळं करू नका. कारण सांगतो, विदर्भ हा सगळा ओबीसी आरक्षणात गेलेला आहे. खानदेश पूर्ण गेलेला आहे. 65% ते 70% पश्चिम महाराष्ट्र गेलेला आहे. कोकणचा अर्धा भाग ह्यो आरक्षणात गेलेला आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातले काही जिल्हे फक्त राहिलेले, त्याच्यात बी आता नोंदी सापडलेल्या आहेत. म्हणजे खूप लांबपर्यंत आता हे ओबीसी आरक्षणात मराठी गेलेले. थोडं राहिलंय हो. त्या थोड्यासाठी ओबीसीला धक्का लागतो, ओबीसीला धक्का लागतो, ओबीसीला धक्का लागतो. कुठे ओबीसीला धक्का लागतो? हे थोड्या विषयासाठी हा विषय लांबू नका. ही साधा विषय, कारण सगळेच ओबीसी आरक्षणात मराठी पूर्वीपासून आहेत. कुणबी आणि मराठा एकच आहे. फडणवीस साहेब, आणखीन एक माझा शेवटचा प्रश्न आहे. किती जाती घातल्यात? 180च्या आसपास किंवा जास्त कमी असतील. ओबीसी यादीत 83 क्रमांकाला मराठा आहे. बाकी ज्यांची एक एकच जात होती आधी, जरा चाळा मागचा इतिहास. तुम्हाला जर मराठे जवळ करायचे असले आणि तुम्हाला मराठे पुन्हा डोक्यावर घेऊन नाचणार आहेत हे जर तुम्हाला बघायचं असलं, तुम्ही जरा मागचा इतिहास चाळा. एक एक जात आधी घातली, नंतर जाती कस काय 450 झाल्या? 350, 400, 450 जाती या झाल्या कशा? पोट जाती आणि उपजाती म्हणून. मग मराठ्यांची पोट जात उपजात कुणबी होत नाही का? कुणब्याचा आणि मराठ्यांचा व्यवसाय एक नाही का? जर बाकीच्या जातीचे, या माळ्याचे आणि या माळ्याचे जर सारखे व्यवसाय तर मराठ्याचे होत नाहीत का? या बागवानाचे, या बागवानाचे. शेवटचं सांगतो तुम्हाला, आमच्या वाटाला जाऊ नका, आम्हाला वेठीस धरू नका. माझ्या समाजाचं ठरलेलं पूर्ण आरक्षणासहित द्या. हे मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील, माझा शब्द लक्षात ठेवा. नसता जर मी या क्षेत्रात उतारलो, फिरून खैर नाही, शीटच निघून येणार नाही. वेळेवर मला माझ्या मराठ्यांना काय शिकवायचंय आणि कसे डावपेच आखायचे, एक काखण जर तुमच्यापेक्षा पुढे भरलो नाही ना डावपेच करायला, तर नाव बदलून ठेवी. मी कोणचा डाव कोणत्या टायमाला टाकीत, पण सोपडा सापच करी. माझी विनंती आहे तुम्हाला, फडणवीस साहेब, माझ्या समाजाला त्रास देऊ नका. त्या छगन भुजबळच्या ओबीसीच्या हातानं माझ्या समाजाचं आरक्षण द्या, जे कायद्यात पक्क बसतंय. आणि आम्ही पहिल्यापासून ओबीसी देत. एक एक जात आधी घातली, नंतर जाती कस काय 450 झाल्या?
350 400 450 जाती या झाल्या कशा? पोट जाती आणि उपजाती म्हणून. मग मराठ्यांची पोट जात उपजात कुणबी होत नाही का? कुणब्याचा आणि मराठ्यांचा व्यवसाय एक नाही का? जर बाकीच्या जातीचे या माळ्याचे आणि या माळ्याचे जर सारखे व्यवसाय तर मराठ्याचे होत नाहीत का? या बागवानाचे या बागवानाचे, या वाणी समाजाचे या दुसऱ्या वाणी समाजाचे, या सोनार समाजाचे त्या सोनार समाजाचे जर व्यवसाय सारखे होते तर मराठ्याचं कसं काय होत नाही? हे तुम्ही जे गैरसमज पसरत आहे ना, याच्यातून मराठा जास्त हुशार व्हायला लागलाय. जास्त. तुम्हाला आणखीन फटका कुठं बसला ते सांगतो तुम्हाला मी. तुम्ही किती योजना राबल्याने योजना राबले काय होत नाही. आम्हाला आयुष्याच्या सुविधा पाहिजेत. तुम्ही ईडब्ल्यूएस तुम्ही घातलं ईसीबीसी देऊन आणि ते माझ्यावर लादायचा प्रयत्न केला तुम्ही की माझ्यामुळे ईडब्ल्यूएस गेलं. मी तुम्हाला ईसीबीसी 10% आरक्षण मागितलं का? नाही. तिथं मराठा समाज आणखीन खवळून उठला. हे खोटे आरोप करतोय. तुम्ही फडणवीस साहेब मी एवढं सांगितलेलं, तुम्ही याच्यावर चिंतन करा आणि तुम्ही आणखीन आचारसंहिता लागायच्या आत 29 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला पुन्हा एक सांगायचं राहिलं, वेळोवेळी वेळ मागितला तुमच्या गिरीश महाजनांपासून सगळ्याला दिलेला आहे. फक्त तुमचे लोक बदलून येतात आणि मागण्या तेच बदलायला लावतात. माझी सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं हीच मागणी तुमच्याच लोकांना बदलायला लावल्यात. काही आमच्या काही भंगार क्वालिटीचे ते अभ्यासकांनी सुद्धा याच्यात मध्ये चाळा नाही केलेल्या. आधी एक मागणी दुसरी नंतर आता बोंबलं ते सोशल मीडियावरून त्याच्यावरून ते असल्या सुद्धा पिलावळी त्या तुम्हीच मॅनेज केल्यात आणि हे आता मीडियात बोलायला लागल्यात. आधी हे आमच्याकडून बोलत होत्या, यांच्याच मागण्याप्रमाणे घेतलेल्या आहेत त्या. हे तुम्ही केलेला खेळ आहे सगळा. हे तुम्ही जे गोंधळ निर्माण करून ठेवले ना, या गोंधळामुळं सगळ्या अडचणी उभा करायला तुम्ही जबाबदारी घ्या. मागचा इतिहास सगळा तुमच्या वेळोवेळी येणार आहे. दिले की नाही मी वेळ तुम्हाला? एकदा 40 दिवस मागितले, दिला. नंतर म्हणले 2 महिने द्या गिरीश महाजन साहेब, तुमच्या मागणी प्रमाण करायचं असलं द्यावा लागेल. पुन्हा तुमचे उदय सामंत साहेब आले, धनंजय मुंडे आले, ते म्हणले आम्हाला वेळ आणखीन तुम्ही द्या, तुमच्या मागणी प्रमाण करायचं असलं तर. ते जज घेऊन आले 4. आम्ही त्या जजेसचा त्या न्यायमूर्तींचा सन्मान केला. ते म्हणले तुमच्या मागणी प्रमाण करायचं आहे. त्या सगळ्याकडे सगळ्या चॅनलवरती आहेत, TV9 कडे सगळ्या चॅनलवरती आहेत त्या. तुम्ही केलेली चर्चा त्यावेळेची, तुम्ही म्हणले आम्हाला वेळ द्या, आम्ही तुमच्या मागणी प्रमाण करतो, सगळ्या स्वराची मागणी मान्य करतो, मागेल त्या मराठा समाजाला सुद्धा कुणबी प्रमाणपत्र देतो. कशाच्या आधारावर? ज्याची नोंद सापडली त्या मराठ्याच्या आधारावर. कारण काय देण्याचं नोंद नसून, तर त्याचं कारण असं आहे की व्यवसाय सारखा आहे म्हणून इथं तुम्ही कबूल केलेलं आहे. सगळ्या स्वरांना का द्यायचं नोंद नसून? तर ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर किंवा ज्याची नोंद सापडली त्याचा व्यवसाय आणि नोंद न सापडलेला त्याच्या सोयऱ्याचा व्यवसाय एक हे म्हणून द्यायचं. म्हणजे अगोदर मान्य करायचं आणि आता द्यायचं नाही. हे तुम्ही जरा चालून बघा. आता शंभूराजे साहेब आले, त्यांनी सांगितलं 2 महिने पाहिजेत. आम्ही पहिल्यांदा 1 दिला, पुन्हा 2 महिने 1 महिना दिला. काय झालं? पुन्हा आता 29 पर्यंत आम्हीच मनाने म्हणलो मला निर्णय घ्यायच्या आत 28 ऑगस्ट पर्यंत तुम्ही आमच्या मागण्या मंजूर करा. फडणवीस साहेब तुम्हाला हे करावंच लागणार आहे. तुम्हाला आता जाहीरच सांगतो मी, तुम्ही दिल्लीवरून रेल्वे जरी भरून पैशाचे आणल्या ना, जनता फुटतच नाही. आता तुम्ही माझा शब्द खरा माना, तुम्ही मला हलक्यात घेऊ नका. आंदोलनात घेतलं होतं मी मुद्दामून, तुम्ही फार खचल्यासारखं काय म्हणते त्याला पश्चाताप आल्यासारखं बोलायला लागलात म्हणून मी इतकं रितसर बोललो, नाही तर मलाही बोलायचं नव्हतं. मला माहित होतं तुम्ही षडयंत्र करणार आहेत, डाव टाकणार आहेत, तुम्ही खूप खुनशी आहेत मराठ्यांच्या बाबत, हे मला माहित होतं, मलाही बोलायचं नव्हतं. पण तुम्ही हात टेकल्यासारखं बोलायला लागलात, खचल्यासारखं बोलायला लागलात, म्हणून मला हे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे आता की तुम्ही काहीही केलं, तुम्ही किती योजना आणल्या आणि किती बी तुम्ही रेल्वे भरभर पैसे दिले, मराठी आणि शेतकरी आता फुटतच नाही. दलित मुस्लिम मराठा पुरा बाजूला गेला. तुम्हाला काय ताकद लावायचं लागा, किती धोपटायचं तितकं धोपटा. आता आम्ही बाजूला नाही सरकत. तुम्हाला एकच पर्याय आहे, तुम्हाला आमच्या विरोधात छगन भुजबळच्या माध्यमातून केलेलं आंदोलन सुरू ते थांबावं लागणार आहे. तुम्ही बोललेलं तुम्हाला सगळं द्यावं लागणार आहे. जाती तेढ निर्माण करायचं षडयंत्र तुम्ही रचलं ते तुम्हाला पहिलं बंद करावं लागणार आहे.
तुम्हाला सांगतो, तुमचा दरेकर जाहीर बोलून गेलाय की मी अभियान सुरू केलं म्हणजे षडयंत्र सापळा मनोज जरांगेच्या विरोधात आणि मराठीच्या विरोधात. त्यांनी संघटना फोडल्यात, आमच्या समन्वयक फोडलेत. जसा त्या दरेकरने क्रांती मोर्चा फोडला होता, एका क्रांती मोर्चात 3 क्रांती मोर्चे केले आणि चांगलं काम करणारे समन्वयक आमचे बदनाम केले. तसं दरेकरने पुन्हा सुरू केलं, म्हणून मराठ्यांची लाट पुन्हा उसळली की हो बदनाम करायला निघालाय. तुमच्या शब्दाच्या बाहेर दरेकर जाऊच शकत नाही. ते लाड खोड ते तर सोडूनच द्या, असले खोड लय बघितले. ते जाऊ शकत नाही तुमच्या पुढं. ते डाको माको मध्ये दही हंडी दी, हे तुमच्या पुढे जाऊ शकणारे लोक नाहीयेत. कारण यांना अन्नच तुमच्यामुळे आहे खायला. या अन्नाला मोठा झालेले लोक दुसऱ्या दिवशी जेलला जातील. ही रिअल परिस्थिती आहे. प्रत्येकाचा घोटाळा असतो फडणवीस साहेब, प्रत्येकाचा. तुम्हाला सवय लागली खुन्नसपणानं काम करायची. नसले तरी माया मागं पोलिस लावायचे, नसल्या तरी केसेस करायच्या. त्या गेवरायच्या जातीवादी अधिकाऱ्यानं माझ्या विरोधात केसेस करायच्या, नंतर त्याचे स्टेटमेंट बदलायचे, त्याच्या सह्या बदलून घ्यायच्या. हे जे प्रकार आहेत ना, प्रत्येकाचा घोटाळा असतो फडणवीस साहेब. तुमची संभाजीनगरची घोटाळ्याची फाईल आली माझ्याकडे आज, पण इतक्या खालच्या दर्जाचे आम्ही नाहीत तुमच्यासारखे गैरवापर करणारे. कारण तो कोर्टापर्यंत गेला, त्याच्या नाही तारखे बाहेर निघत. मैतावाच काढली तुम्ही ती नाटकाची. 13 वर्ष झोपलेली केस अचानक कस काय फडणवीस साहेब बाहेर निघाली? मग जर आमची फसवणुकीची केस बाहेर निघली नसून फसवणूक, तुमची कस काय निघत नाही? शिडकोची दी संभाजीनगरच्या गुडघेत का लाटा आहे देऊ. आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही फडणवीस साहेब.